नमस्कार, जय भीम सर्वांना. आज ना ब्लॉग काढायचं कारण काय माहिती आहे का, आज खूप स्पेशल दिवस आहे. माझा साई म्हणजे माझा मोठ्या मुलीचा मोठा मुलगा आणि हा तिचा लहाना मुलगा आहे, याचा भाऊ. आज त्याचा रिझल्ट आहे. त्याची मम्मी गेली पेपरला. तिने पण ॲडमिशन घेतलेलं आहे कॉलेजला. तिचं 1 वर्ष राहिलेलं होतं ना, त्याच्यासाठी तिने पण कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि त्याचा मामा ड्युटीला, बाबा गेले गावात. मग आम्ही सिद्धू म्हणजे साईचा भाऊ, सिद्धू, मी आणि साईश, आम्ही तिघंजणं बसलो रिझल्टची वाट बघत. आणि इतक्या जस्ट 2 मिनिट झाले आणि त्याच्या मामाचा फोन येऊन गेला का आपला साईशा पास झाला. आणि साईला 71.80% मार्क पडले. आम्हाला एवढा आनंद झाला, कोणासाठी सेलिब्रेट करावा. मग आहे ना, म्हटलं चला आता आपण आहे ना आपल्या फॅमिलीसोबत पहिले आपल्या फॅमिलीलाच सांगू. आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगितल्यावर थोडं बरं वाटतं ना. जरी कोणी घरी नसलं, बाकीचे सगळे जरी कामात असले, तर आपली फॅमिली तर आहे ना, आमच्याबरोबर तुम्ही सगळे आहे ना. मग पहिला काय म्हणतो आपण, पहिली बातमी मला कळाली, एक साईच्या मामाला कळाली, दुसरी मला कळाली, आणि तिसरी आता तुम्हाला सांगते. म्हणजे साईन मी आम्ही सगळेजण तर घरात आहेच, आम्ही तिघंजणं. मग आम्हाला तिघांना कळाली आणि लगेच तुम्हाला सांगितली. आम्ही तिघच जण का बरं आहे घरी माहिती आहे का, कारण लक्ष्मीची मम्मी, लक्ष्मीला आणि दादाला सुट्ट्या आहे ना. मग मी काय म्हटलं, बाई दीदीचे पेपर चालू आहे, दीदी आहे आम्हाला जोडी, आणि दीदीचे पोरं पण आहेत ना, तर तू जाय आणि तू पण सुट्ट्यांना जाऊन ये. कारण मग शाळा चालू झाल्यावर मग तिला पण जाता येत नाही ना माहेराला. मग म्हटलं जाय दीदी आहे तोपर्यंत तू पण जाऊन ये. आता उद्या दीदीचे पेपर संपतील आणि आज लक्ष्मी, आज संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी लक्ष्मी आणि तिचे दादा आणि मम्मी घरी येतील. म्हणून आता साईचं सेलिब्रेशन आमच्यातच होणार आहे. आणि मेन म्हणजे पास व्हायची बातमी पण आम्हालाच कळाली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. साई तिथं बसलेला आहे ना, आपण त्याला विचारू तुला कसं वाटतंय म्हणून. हॉलमध्ये बसेल येतो. चला साईशा, झाला ना आता पास, तरी का बरं एवढा गुमसुम बसला? हा ना, पास तर झालोय, पण मी माझ्या आईची वाट बघते. हा ना, आली ना तेव्हा मी तिच्यासोबत आज आनंद शेअर आता आहे ना साईची मम्मी आली बर का, आपण पाहू तिचे एक्सप्रेशन. अरे देवा, ए पोरा, हे दार बाहेरून लावलं काय? काय सिद्धू तू, हा? हे बा, हे पण उन्हामुळं बरं का, ऊन डोक्यात गेलंय. पाहिलं का आता राजवीर नाहीये ना खेळायला, मग पाहिजे काय चालू आहे. एक्सप्रेशन पाहण्यासाठी आम्ही उभे. ताई तू अगं, पण तो काय सांगतोय माहितीये का, विचार त्याला. तो म्हणतो, साई सांग रे. माझ्या कष्टाच्या मागे माझ्या आईचं श्रेय. अजून माझ्या आईने माझ्यासाठी आजपर्यंत जे केलं सगळं आईला जातं. सकाळी उठून अभ्यास घेणं किंवा संध्याकाळी अभ्यास घेणं, सगळं फक्त आणि फक्त तिच्यामुळे आणि माझ्या पप्पांमुळे. माझे पप्पा रात्री कामावरून यायचे, तोंडात तर दुसरे धुतले की लगेच विचारायचे, साईश अभ्यासातलं काही अडतंय का? लगेच मी त्यांना सांगायचं, पप्पा हे अडते, ते मी योग्य मार्गदर्शन. मम्मी पप्पाचे दोघांचे कष्ट आहे आणि पेढे नंतर. पण आता आई एक जमून आली आहे, त्याच्यामुळे तोंड गोड करायला सध्या पुरती चिक्की. झालं ना पास, मज्जा. बापरे ताई, आणि मी घरात असून माहिती पाय पडेल. आजीच्या पण पडायचं, आता कधीच्या. आणि हो, अजून एक माझी मावशी, तिने माझ्यासाठी अत्यंत कष्ट घेतलेले होते. तिने पण मला रोज शाळेतून आले की मला विचारायची, साईश पेपर कसा गेला. नंतर मी तिला सांगायचो, आणि काय रडलं तर ती सुद्धा मला योग्य मार्गदर्शन करायची. आणि माझ्या टीचरांना खूप 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 थँक्यू. तुम्ही पण तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे आज मी माझी SSC एक्झाम सक्सेसफुली पास झाली. ताई खरं अभिनंदन तुझं. मला माहिती साईशा आहे ना आळशीचे,
अभ्यासाचं त्याला लय कंटाळा आहे. जाऊ दे, पण प्रत्येक आईला काळजीच राहते. हा. वर्ष वायाला जायला नाही पण मला तुझे फोन यायचे ना ताई. पास होऊन फायदा नाही, त्यांनी 70 अबो गेलाच पाहिजे. हा मग मॅथ आणि सायन्स त्याला हार्ड जायचं, पण मग तरी सुद्धा त्यांनी केलं. मला खूप 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 छान वाटते. याचं लहान. फक्त आणि फक्त माझ्या मला माहित आहे ना, सांगायची ना मी पाठी उठते. आज काय ग मम्मी, मी अरे बापरे सिद्धू बी तोंड गोड करून राहिला रे. पण मी बाबांना पेढे सांगितले बर का. आणि साई तू याला नाही श्रेय देणार, बिचाऱ्याने महिनाभर कार्टून बन ठेवलं रे. यांनी माझ्यासाठी महिनाभर कार्टून त्यागलं, बाहेरच खेळणं त्यागलं, आणि याला इतकं स्ट्रिक्ट धरलं होतं, पण तरी माझ्यासाठी यांनी एवढं सगळं त्यागलं. माझ्या success चा माझा छोटा काका आहे. काय बरं बिचारा रे, तो पण कार्टून कारण आणि मला हे सगळं आईकडून कळत होतं, म्हणून मी म्हटलं त्यात तू याला का बरं श्रेय देत नाही. आई सांगायची ना पाठी 5लाच उठेल होते आज, आणि बिचारीने 2-3 महिने शाळेला गेली नाही. ही आहे ना शाळेला शिक्षिका आहे, पण तिने 3 महिने डायरेक्ट मॅडमला सांगितलं मी येणार नाही याच्या पेपरसाठी. तिने घरी राहून घेतलं होतं बरं का. आणि पहाटे 5ला उठायची ते पण सांगायची, रात्री 12:30पर्यंत जागी होती ते पण सांगायची. आणि परत आल्यावर मम्मी आज ना साईला गणितच जमत नव्हते, मग दिले बाई त्याच्या पप्पानी सॉल्व करून. परत मला मुम्मूचा फोन यायचा. मुम्मू म्हणजे कोण रे सांग. मोमो म्हणजे माझी मावशी. आहे ना मावशीला मुम्मू म्हणतात बरं का, ते लहान. म्हणजे त्याची मावशी आहे आणि तिचा माझ्याहीपेक्षा जास्त एक्सपिरियन्स शिक्षण क्षेत्रात आहे. तिला 10 ते 12 वर्षाचा अनुभव आहे. शिक्षिका आहे ती. मी तिच्यानंतर शिक्षिका झाले, आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतो ते कुठेतरी आपल्या मुलांकडे कमी दुर्लक्ष होतं. त्यामुळे मी 3 महिन्याचा गॅप घेतलेला होता त्याच्या एक्झाममुळं, आणि आता त्याचा रिझल्ट लागला. मला खूप खूप आनंद होतोय. आणि परत मुम्मूनी पण मुम्मूचे पण मला रोज फोन यायचे, तर ती पण सांगायचीच ना का साईशाचा असं मम्मी काम. बरोबर, खरंच होतं. तिने तेवढे कष्ट घेतले होते माझ्यासाठी. हा ना हा. शाळेत येऊन विचारणं, हे घरी सगळं करणं सोपं विचारायचं, नव्हतं. वेळेत आला पण का, तरी तिने प्रॅक्टिकल माझ्या- पूर्ण केले का, सगळं सगळं ती त्याच स्कूलमध्ये शिक्षिका असल्यामुळे तिचं जास्त लक्ष त्याच्याकडे राहायचं. मला सांग तू पास झाला, आता याचं श्रेय कोणाकोणाला घेणार आहे. मी सर्वात प्रथम माझे मार्गदर्शक शिक्षक हं, आणि माझे आई वडील हं. आणि माझी मावशी आणि माझी आजी बाबा आणि माझी सर्व फॅमिली. आणि सिद्धूला दे रे बिचाराला. सिद्धूला पण. हा ना सगळं त्याने टीव्ही बंद नसता ठुलं ना साई, तू अभ्यासच केला नसता माहितीये हो का खरंय. मग मग? तिने माझ्यासाठी एवढं सगळं केलं. बिचाऱ्याने. सिद्धू त्याच्यापेक्षा खूप लहान आहे, हम्म. आणि फक्त 3rd स्टँडर्डला येतो. हा. त्याने त्याच्या कार्टून वरती खूप खूप कंट्रोल त्याची ना हाईट आहे बरं का, ही तुम्हाला हाईट दिसते त्याची, पण ते सगळे हायटेडच आहे. याचे पप्पा खूप हाईट आहे, या साईची हाईट त्याच्या पप्पा सारखी आहे. तर हा आहे ना या दोघांमध्ये 7 वर्षाचा गॅप आहे. हा खूप लहान आहे, पण बिचाऱ्याने केलं त्याचं, त्यांनी पण सहकार्य केलं साईला पास व्हायला. आहे ना रे शिदा. हा जाऊ दे, तुला पण पार्टी देऊन टाकू आज आम्ही. हा आणि ते पण रिझल्ट कुठं त्याच्या आजोळाला लागला, तो आजोळाला आहे ना, मग आपण आज संध्याकाळी ईद पार्टी करू. आहे ना सिद्धू. मस्त मज्जा करू, एन्जॉय करू. हा. आणि सगळ्यात आधी रिझल्ट कोणी पाहिलं सांग मम्मीला. सर्वात आधी रिझल्ट जर कोणी बघितला असेल तर माझे मामा आहे. नंतर मामाचा लगेच 2 मिनिटात फोन आला. आई मम्मीला सांगितलं माझी म्हणजे माझ्या मी काय करत होते सांगते बा. आजी लगेच बघतच होती, पण लगेच त्याच्या आधी मामाचा फोन आला. सगळ्यांनी ऍट अ टाइम एकाच टायमाला बघितलं आहे. मामानी, त्याच्या पप्पांनी, त्याच्या आई मम्मीनी आणि मावशीनी दोघांनी एक सोबतच केलेलं होतं. पण नाही त्याच्या आधी सगळ्यात आधी मी आहे ना ते कामडाऊन चालू होतं, 11:30 झाले आणि बघतच होते, लगेच भैयाचा फोन. मग मी आपला साईश पास झाला. म्हटलं चला, मग म्हटलं चाल साईला म्हटलं साईशा थांबा, आता आहे ना आज आपण तुझ्या आनंदात मध्ये एक ब्लॉग घेऊनच टाकू. परत एकदा परत पप्पा माझं पोरग 10वी पास झालं. 71.80. येणे की बात हा. येणे की 72. हा. तुझं आणि तुझं खूप खूप अभिनंदन, तुमच्या दोघं नवरा बायकोचं आणि त्याचं खूप 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 thanks. खूप अभिनंदन. चला मी आता बाबा तुम्हाला पेढा आलेले भरून तुमचं कोपरगावचे तोंड गोड करत आहे. स्पेशल पेढे घेऊन. आणि भेळ पण आणली ती आम्ही साईच्या आवडीची. बोलवणार आहे दादाला, बोलव ना तुझ्या. बाबा काय त्याच्या डोक्यात ऊन गेलं मागा बॉक्स लावून हिंडतो आता. हा एव्हा तुला काय आणलंय बाबाने. स्वयंपाक झाल्या बरोबर पहिलेच पेढे. खूप खूप अभिनंदन भाऊ, खूप खूप शुभेच्छा तुला. भावी शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता खूप
मोठा हो बाबा. त्याच्या आईचं अभिनंदन आहे का आता? हा मग हा बाई मा वासराने खरंच लय कष्ट गेले हो. माझ्या ताईने लय कष्ट गेले. आजीचं पण आजी पण इकडून थांबा 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 थांबा. आता पप्पा मम्मीला पेढा भरवत आहे. तू पण आजी तू सुद्धा खूप बोलून बोलून त्यांना हे केलेलं आहे म्हणजे काय एनकरेज म्हणतात करायचं काम आपण? केलं Encourage केलेलं आहे तू. आणि त्याच्या अभ्यासाचा काय माडावा घेत राहिली, करतोय का नाही वेळेवर. ताई लक्ष दे त्याच्याकडं. त्याच्यामुळे मम्मीला पण श्रेय. आई आहे ना चिडत होती माझ्यावर. मम्मी काय ग तू? अगं माझी झोप होत नाही बाई, घेते अभ्यास घेते. म्हणजे ती चिडत होती. म्हणजे तिचे तिचं चिडणं कसं होतं माहितीये का? बर्डन खाली तर मी एवढा अभ्यास घेते, ही बी मला तिकडून विचारते. तिथं लाणी त्याची मावशी ती बी विचारित होती. आम्ही बी तिला ताई सांगितलं का? झोपा डोकं घेऊ बरं का तू, परत अभ्यास घेत राह. म्हणून मग ताईला बिचारीला असं वाटायचं का मला काय काळजी नाही का माझं बी पोरग आहे ना. म्हणून ती आम्हाला बी माहिती अगं घेते मम्मी अशी करायची. म्हणजे चिडत नव्हती कशी बनायची माहितीये का? मी सांगते तर अगं मम्मी घेते अभ्यास म्हणजे आपण समजून घ्यायचं का ती चिडेल.